हं. नमस्कार, मी गजानन खंदारे गेल्या 22 वर्षापासून प्रिंट मीडियासोबत एक पत्रकार म्हणून काम करतो आहे. आणि आता सध्या संपूर्ण राज्यामध्ये लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या रिसोड मतदारसंघात सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आणि या सर्व निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर सगळे नामांकन दाखल घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत वेगवेगळे उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. नेहमीप्रमाणे निवडणूक ही मतदारांसाठी जी काही प्रभावित करणारा मुद्दा असतो ती विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. परंतु नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत विकासाचा मुद्दा हा प्रामुख्याने बाजूला पडणार. पुन्हा एकदा जातीय, पक्षीय, सामाजिक गट तट इत्यादी विषयावरची निवडणूक पुन्हा येऊन ठेपणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये जवळपास वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीच्या आधीपासून म्हणजे 25-30 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एक रूट लेवल पर्यंत पोहोचलेले नेते आपल्या सोबत आहेत, जे विष्णुपंत भुतेकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भरलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये अचानक कुठे चर्चेत नसताना किंवा याचं कुठलंच नियोजन नसताना जे नेहमीचेच प्रस्थापित चेहरे आहेत असेल तर याबाबत त्यांच्याचकडून आपण हे जाणून घेऊया. नमस्कार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय की अचानकपणे अर्ज भरला तर अचानकपणे अर्ज भरला नाही. माझा परिचय करून देत असताना तुम्ही आधीच सांगितलं की जिल्ह्याच्या निर्मितीपासून तुमचं काम आहे. याचा अर्थ 27 ते 28 वर्षापासून या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या परिसरामध्ये शेतकरी आणि शेतमजूर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून माझं काम सुरू आहे. त्याच्यामुळं अचानक अर्ज भरला असं म्हणता येणार नाही. तरी पण आपण जे काही आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात माध्यमातून जे काही आतापर्यंत आपण जी काही आंदोलनं हाती घेतलेली आहेत, तर मी स्वतः सुद्धा त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. आपण अतिशय विजनात्मक दृष्टिकोनातून म्हणजे जी काही पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ज्या राजकीय नेतृत्वांनी ज्या गोष्टी करायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या मतदारसंघामध्ये जी काही राजकीय प्रस्थापित नेतृत्व आहेत तर त्यांच्या राजकारणामध्ये तिसऱ्या पिढ्या आहेत. काहींना 50 वर्ष झाली सत्तेमध्ये, काहींना 25 वर्ष झाली. मात्र जे काही पायाभूत सुविधा ज्या मतदारसंघात ज्यांची निर्मिती झाली पाहिजे तर त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेलं. मग त्याच्यासाठी त्या माध्यमातून तुम्ही पैनगंगा परिक्रमा हा अतिशय अभ्यासपूर्ण असा विषय तुम्ही हाताळला होता काही वर्षापूर्वी. त्यानंतर काही वर्षांपूर्वी शिवसंग्रामच्या माध्यमातून आपण स्थानिक शेतकरी कष्टकऱ्यांसाठी बऱ्याच अशा विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सक्तीचा पीक विमा असेल किंवा 7/12 वाटपाच्या बाबतीत जे काही शहरचा जिल्हा बँकेचा प्रश्न होता, अनेक प्रश्न आपण हातात घेतले, ते यशस्वीपणे हाताळले. आणि अशा स्थितीमध्ये आपण या राजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला कुठेतरी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून डावलल्या गेलं असं तुम्हाला वाटतंय का? मुळीच नाही. मला डावलणं किंवा काही अशा पद्धतीचं समजण्याचं काही कारण नाही. माझा राजकीय इतिहास, माझी सामाजिक चळवळ जर तुम्ही पाहिली तर माझे सगळे मुद्दे स्थानिक लेवलचे फार कमी मुद्दे मी हाताळलेले आहेत. आणि माझे जवळपास मुद्दे हे राज्य लेवलचे किंवा केंद्र लेवलचेच होते. याचा अर्थ माझं स्वप्न विधानसभा लढण्याचं हे 2009 पासून होतं. परंतु काही तांत्रिक अडचणी, काही इतर अडचणींमुळं मी लढू नाही शकलो, ही वास्तविकता आहे. परंतु अचानकपणे मी निवडणुकीला सामोरे गेलो हे म्हणणं तितकंच त्याच्यामध्ये तथ्य नाही. आज रिसोड तालुक्यातली वरदायनी पेनगंगा असेल, या पेनगंगा नदीवरती बॅरेज व्हावेत म्हणून 2010-11ला मी मोठं आंदोलन उभं केलं. पेनगंगा परिक्रमा काढली आणि त्या परिक्रमेचा परिपाक म्हणून त्या पेनगंगा परिक्रमेमुळं राज्य शासनाला त्याची दखल घ्यायचं काम पडलं. तत्कालीन जलसंधारण मंत्री तटकरे साहेबांनी त्यांच्या कॅबिनला बैठक घेतली.
त्या बैठकीला जिल्ह्यातले आमदार, जवळपास सगळे आमदार त्या बैठकीला उपस्थित होते. परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी ते बॅरेज पूर्ण होऊ शकले नाही आणि माझा रिसोड तालुका पाण्यापासून आजही वंचित राहिलेला आहे बॅरेज न झाल्यामुळं. आणि स्वाभाविकच माझी ती संकल्पना होती की या तालुक्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे, या तालुक्यातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. आणि शेतकरी जर समृद्ध करायचा असेल तर त्याला सिंचनाची व्यवस्था असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आणि सिंचन जर रिसोड तालुक्यात करायचं असेल तर बॅरेज सारखं दुसरं कुठलंही साधन आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि म्हणून मी त्याच्यावरती सातत्यानं पाठपुरावा केला आणि माझा आजही पाठपुरावा चालू आहे. आणि रिसोड विधानसभेचा आमदार झाल्याच्या नंतर पेनगंगा नदीवरती बॅरेज बांधणार हा माझा पहिलाच संकल्प आहे. आणि त्यानंतर नदी जोड प्रकल्पामध्ये रिसोड आणि मालेगावचा समावेश करणार हा माझा निर्धार आहे. आणि ही निवडणूक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून मी या ठिकाणी लढत आहे. शेतकऱ्याच्या अडी अडचणी जेवढ्या मला माहित आहेत, तुम्ही ज्यांना प्रस्थापित म्हणता त्यांना माहित नाही. खऱ्या अर्थानं शेती करत असताना विजेची अडचण असेल, आज रिसोड तालुक्यामधल्या सर्व डिप्या म्हणजे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत. रिसोड तालुक्यातले सर्व 33 केव्ही ओव्हरलोड आहेत. आणि रिसोड तालुक्यातलं एकमेव 132 तेही ओव्हरलोड आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले आहेत. शेत रस्त्याचाही तोच प्रश्न आहे. त्यामुळं स्वाभाविकच ही निवडणूक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठीच मी ही निवडणूक लढत आहे. नक्कीच कारण पत्रकार म्हणून अनेक उमेदवारांपर्यंत मी स्वतः व्यक्तिशः पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र मला प्रत्येक निवडणुकीत आणि याही निवडणुकीत असं जाणवलं की बा कुठल्याच उमेदवाराकडे असं विकासाबाबतचं धोरणात्मक विजन दिसून आलं नाही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या तुम्ही नुकताच बाजार समितीचा सभापती म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि रूट लेव्हलला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना आधारभूत किमतीसाठी आपण सोयाबीन परिषदा सुद्धा या मतदारसंघात घेतलेल्या आहेत. मागच्या निवडणुकांमध्ये आपण शिवसंग्राम सारख्या पक्षाच्या माध्यमातून इतर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुमची एक महत्वाची भूमिका राहिलेली आहे. रिसोड तालुक्यामध्ये 1990च्या दशकामध्ये जी काही एक सहकाराची लाट आली होती तर त्याच्यामध्ये एक रोजगार निर्मितीसाठी असे जोरकस असे प्रयत्न झाले असं आम्ही मानतो की त्याच्यामध्ये मग बालाजी सहकारी साखर कारखाना असेल किंवा अजून इतर सहकारी उद्योग असतील तर त्यातून रोजगार निर्मिती व्हायला बरीच चालना मिळाली. मात्र दुर्दैवाने राजकीय हस्तक्षेप म्हणा किंवा त्याच्यातील नियोजनातील कुठेतरी व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर या कारणामुळे ते तत्कालीन उद्योग व्यवसाय बंद पडले. 1998 मध्ये वाशिम जिल्ह्याची घोषणा झाल्याच्या नंतर 1 जुलै पासून प्रशासकीय कारभार सुरू झाला आणि 25 वर्ष झाले. मात्र पायाभूत किंवा धोरणात्मक सुविधांच्या बाबतीत कुठल्याच राजकीय नेतृत्वानं आतापर्यंत जे काही प्रयत्न करायला पाहिजे तर ते केलेले नाही. दुसरीकडे एक सभापती म्हणून आणि निवडून आल्याच्या नंतर एक आमदार म्हणून या बाबतीत आपल्या सुविधा निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय काय असतील? तुम्ही हे अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आणि त्याचं उत्तर मी आधी देतो. इथल्या तुम्ही ज्यांना प्रस्थापित म्हणता त्या प्रस्थापित नेत्यांनी विकासाच्या मुद्द्याला कधीच हात घातला नाही. याचं कारण असं आहे की इथली निवडणूक गेल्या 30 वर्षापासून मी इथल्या निवडणुका पाहतो. इथली निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर गेली नाही. याचं कारण असं की याला कुठेतरी जातीयवादाची किनार असते किंवा गटातटाची किनार असते किंवा पक्षीय किनार असते. ही विकासाच्या मुद्द्याकडे निवडणूक गेली पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे. याच्यासाठीच मी मुद्दामून अर्ज टाकलेला आहे. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा विषय असा आहे की या प्रस्थापितांना फक्त सत्ता पाहिजे. त्यांना विकासाशी काहीही देणं घेणं नाही. हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासातून स्पष्ट झालेलं आहे.
सगळेच्या सगळे सत्ता उपभोगलेले आहेत. आजही काही जण सत्तेवर आहेत. त्यामुळं यांची जी लढाई आहे ही सत्तेसाठी आहे, हे जनतेनं समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझा जो लढा आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण या ठिकाणी उपस्थित केला, आज रिसोड तालुक्यातल्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की पाहवत नाही आणि त्या रस्त्यानं चालवत नाही. मी रिसोड विधानसभेचा आमदार झाल्याच्या नंतर तुम्हाला अतिशय स्पष्टपणानं सांगतो की रिसोड तालुक्यातले ग्रामीण भागातले रस्ते आणि शेत रस्ते याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करणार आणि शेतकऱ्यांना जे जे म्हणून सोयीचं असेल दळणवळणासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत मला सगळ्यांनी मदत केली, त्याबद्दल मी सगळ्यांचे त्याही वेळेला आभार मानले आणि आजही आभार मानतो. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही चांगल्या प्रकारचे काम झाले असतील ते मी सभापती नसताना सुद्धा मी करून घेतले, आंदोलन करून घेतले. मग इलेक्ट्रॉनिक काट्याचं काम असेल तेही मी करून घेतलं. त्या ठिकाणी मोठे मोठे लाईट टाकण्याचं, हाय मास्ट लाईट टाकण्याचं काम असेल ते मी करून घेतलं. सीसीटीव्हीचं काम असेल ते मी सभापती होण्याच्या आधी करून घेतलं. आणि निश्चितपणानं सभापती होऊन मला आता 1 महिना झालेला आहे. आचारसंहिता संपल्याच्या नंतर निवडणुका वैयक्तिक दुश्मनी घेण्याचं काही कारण नाही किंवा ते वैयक्तिक कोण घेऊ नये. मी माझं व्हिजन, मी माझं काम आणि गेल्या 28 वर्षाची माझी तपश्चर्या घेऊन मी जनतेत जाणार आहे आणि जाते. आणि जनतेतून मला उदंड प्रतिसाद मिळतो. मग मी अर्ज का टाकला तर काही लोक म्हणतात टाकायला पाहिजे नव्हता, मग अमुकजीची सुपारी घेतली असेल असं म्हणतात. अर्ज काढला असता तर इकडल्यांनी पुन्हा दोष दिला असता. हे चालत राहणार आहे आणि राजकारणात दोषारोप, टीका, टिप्पणी ही चालत राहणार आहे. म्हणून त्याचा काही फारसा गांभीर्यानं विचार करण्याची गरज नाही. माझं 28 वर्षाचं काम आहे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. माझं वय आज 54 वर्षे. मी थांबायचं तर किती काळ थांबायचं? मी 60व्या वर्षी निवडणूक कशी लढणार आहे? आणि म्हणून मी निर्णय घेऊन टाकला, माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि मी निर्णय घेऊन टाकला. आणि आज जनतेतून जो प्रतिसाद मला मिळतो, माझ्या कार्यकर्त्यांचा उत्साह, भूमिपुत्र शेतकरी संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह, हे सगळं पाहता आज प्रस्थापितांचे धाबे दणाणलेले आहेत. आणि निश्चितपणानं तुम्ही पाहसाल की 20 तारखेपर्यंत चित्र तुम्हाला पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि रिसोड विधानसभेचा 2024चा आमदार म्हणून मी निवडून आलेला असेल, एवढं तुम्हाला निक्षून सांग. धन्यवाद. म्हणजे आताचं जे काही राजकीय समीकरण झालेली आहेत की निवडणुका म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, या अशा गोष्टी होत राहतात. मात्र पहिल्यांदाच एक भूमिपुत्राच्या माध्यमातून आपल्या सोबत एक तळागाळात काम करणारं नेतृत्व, ज्यांच्याकडे दृष्टी आहे आणि दृष्टिकोनही आहे, असे आपल्याकडे उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली असताना आता आपल्याला मतदार म्हणून आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला राज्यकर्ती आणि शासनकर्ती जमात बनायचं आहे. तेव्हा प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे आणि मतदान करत असताना आपल्या सारासार बुद्धीचा विचार करून योग्य उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे. या ठिकाणी विष्णुपंत भुतेकर, आपण आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि मी निवडणुकीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.